ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना महायोग पिटे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत्यते शांतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर महिम न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैगिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकर श्री ज्ञान देवाचरणी श्री ज्ञान देवाचरणी मस्तक माझा दिन रजनी 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 श्री ज्ञान देवाचरणी मस्तक माझा दिन रजनी मस्तक माझा दिन रजनी मस्तक माझा दिन रजनी तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतना करता निवडलेला अभंग महान भगवत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे कोणाची सेवा उत्तम आहे याचं प्रतिपादन या अभंगात करतात विठ्ठल विठ्ठल
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या जलद गतीने जलदा येथे चालू आहे. लक्षात येते का बघा? थोडा आवाज, थोडा या दोन्ही बॉक्साचा द्या, पाठीमागं नाही तर या दोन्हीला मला. बस. जलद गतीने आपल्या या गावामध्ये मोठ्या थाटामाटात उत्साहात सप्ताह पार पडतो आहे आणि त्यातील तिसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा माझ्या वाटेला समस्त ग्रामस्थ मंडळी जलदेकर सर्वांनी मिळून दिलेलं हे आमंत्रण आपल्या भाषेत आवतण. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात आणून दिला आणि अगत्यानं ज्यांचं नाव घेणं माझ्यासारख्या पामराच्या मुखाला शोभत नाही तरी पण घेण्याचं धाडस करतो. आपल्या गावचं वैभव हरिभक्ती परायण निवृत्तीजी महाराज गीते, एकदा त्यांच्यासाठी. काही जरी झालं तर शेवटी गावातले टाळ्या गावातल्यासाठी जोरात वाजल्या पाहिजे. कशा एकदा दाखवा. बाहेर गावून आलं की त्यांच्यासाठी मोठमोठ्याने टाळ्या वाजवणारे भरपूर आहेत, पण आपल्या गावचं कौतुक, आपलं लेकडं शेमडं लेकरू शेमडं का असेना पण त्याचं कौतुक मायबापांनाच करावं. कळलं का? मग आता एवढे मोठे महाराज आपले येथे आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ही सेवा माझ्या वाटेला त्यांच्यामार्फत तुम्हा सर्वांच्या मार्फत येते. मी माझं परमभाग्य समजतो आणि मोठ्या महाराजांची तर कृपा आहेच आहे. हे सगळे लेकरं हे इकडचे इथं जर उभं केलं तर नक्कीच माझ्यापेक्षा चांगलं बोलतील एवढा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. कारण महाराजांनी हा परिसर इचोडा मंडल इतका दुमदुमून ठेवलाय, इतका मजबूत बनवून ठेवलाय का आमच्यासारख्याचे दुकानं बंद पडायला लागतील. विठ्ठल. आणि याच्यात मी तुकडोजी महाराजांची ओवी थोडं पुढं मांडतो. का? कारण तुकडोजी महाराज बोलून गेले, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. पुढं महत्वाचे, शहाणे करुणी सोडावे जग सारे. सर्व विश्व शहाणं करण्यासाठी जे आपल्याला माहिती ते शिकवत चला. विठ्ठल. म्हणून महाराज योग्य वेळेला तुम्हाला जसं जसं प्रसंग पडेल तसं तसं मार्गदर्शन तुम्ही करतात, ऐकतात, म्हणून सर्व दिसतंय महाराज. हे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि गायनाचार्य सर्वच मंडळी आहेत, मृदंगाचार्य आहेत, इकडं गावातले बाहेरगावचे टाळकरे विनेकरे आहेत. माझा आवाज तुमच्या कानावर जातोय असे आमचे मिथुन दादा नरसापूरकर यांचाही खूप सुंदर सिस्टीम आहे. त्यांचा काही दोष नाही, आवाज छान आहे, पण इथं मध्ये असल्यामुळं जरा घुमतंय. थोडंसं तुम्ही त्यांना सहकार्य करत जा आणि छान आहे. सर्वांना धन्यवाद. सगळे चांगले आहेत, फक्त माझ्या एकट्याचीच कमतरता आहे. विठ्ठल. पण एका तासामध्ये वेळेच्या आतमध्ये, तसं तर 8ला माझ्या गळ्याला विना येईल असं अपेक्षा होती, पण 8:30 ते 8:35ला माझ्या गळ्यात विना आला आणि चाल थोडीशी म्हणून मी माझ्या वेळेत माझ्या पदरात जेवढा वेळ आहे तेवढ्या बोलण्यात 5-10 मिनटं जास्त झालं तर कोणी नाराज होऊ नये, विचोड्याच्या पोलीस स्टेशनला जाऊन केस करू नये एवढी विनंती करतो. विठ्ठल. हो, जास्त विस्तार न करता प्रस्तावना डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आज जो अभंग सेवेसाठी घेतलाय तुकाराम महाराजांचा आहे, सर्वांना माहिती आहे, पाठ करून ठेवलंय. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय काही सांगत नाहीत, पण सेवा सांगतात. काय सांगतात? सेवा सांगतात. महाराज का सेवा सांगतात तो? कारण जगातली कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्याची पूर्व पीठिका ही सेवा आहे. पटवून देण्याचा प्रयत्न. महाराज तुम्ही उठल्या उठल्या लगेच मृदंग वाजवायला बसलात का हो? नाही. त्या मृदंगाची काहीतरी तुम्ही साधना सेवा केली का? नाही. साधना केली, सेवा केली. तुम्ही उठल्या उठल्या लगेच टाळ घेतला आणि लगेच तुम्ही चाल म्हणायला शिकली का? अजिबात नाही. त्याची काय केली तुम्ही? त्या गायनाची सेवा केली. मी हे थोडंफार कुठं तरी आळंदीत म्हणा, इकडं तिकडं या ग्रंथाची थोडी तरी, मी म्हणत नाही माझ्याकडनं सेवा झाली, पण थोडीशी तरी का वेळेला काय झाली? सेवा झाली. म्हणून इथं उभा आहे का नाही? आता ही इकडची सेवा झाली, पण आपण इतकी सेवा करतो गावामध्ये की समोरून जर आपण दिसलं तर माणूस मधल्या वाट्यानं बाहेर निघते, पण आपल्याला समोर येत नाही. ती आपली सेवा. विठ्ठल. सेवा. तुकाराम महाराज अगत्यानं सांगतात की बाबा सेवा उत्तम आहे, सेवा उत्तम आहे. महाराज सेवा उत्तम आहे ही सांगता, पण आम्ही कोणाची सेवा करायची हे थोडंसं सांगा ना.
सांगा 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 कोणाची कोणाची सेवा करायची. टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सांगतो आणि घरला जातो. तुम्ही काय मला वाटेत घेणार नाही. आधी तुमचे तुम्हाला जड झालेत एवढं मी म्हणत नाही असं. ऐका, मध्ये मध्ये थोडीशी 1 मिनिटाची झालर टाकच आहे. नाही तर म्हणू नका की ह्याला हे सोडून दुसरं काही येत नाही. मला सगळं येतं. ज्या गावाला जातो तिथला आधी शिकत असतो. ठीक आहे. म्हणून मध्ये मध्ये सेवा सांगतात. पाटील काय सांगतात? सेवा सांगतात. कोणाची सेवा सांगतात? ऐका, तर संतांची सांगतात. आपण संतांची सोडतो आणि भलत्यांची सेवा करतो. माझं बोलणं कळतंय का? संतांची सेवा केली तर ही देवाला उत्तम आहे, पण भलत्यांची केली तर सेवा उत्तम. आता थोडं संसारातून आपण परमार्थाकडे येऊ. आपण व्यवहारामध्ये कोणाकोणाची सेवा करतो? आपण आपल्या घरामध्ये ऐका, पत्नी असेल तर पतीची सेवा करते, पती असेल तर पत्नीची सेवा करते, आई असेल तर मुलाची सेवा करते, मुलगा असेल तर आईची बापाची सेवा करते. हे काय झाली व्यवहारात? अहो सेवाच आहे की नाही? ऐकलं सेवा? नाराज बसू नका बरं सांगालो. असं असं मी जणू काय तुमच्या चपल्या उचलून येणार आहे असं माझ्याकडे बघायचं नाही. ऐका 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 ऐका, सेवा सांगितली बरोबर आहे का नाही? पण कोणाची? तुकाराम महाराज, ज्या संसाराची आम्ही सेवा करतो तुम्ही त्याच संसारामधले ना, तुम्ही त्याच संसार. तुम्ही काय संसार केला नाही काय? केला की हो. मग आम्हाला सांगताय सेवा करा संतांची, तुम्ही मात्र संसाराची सेवा. तुकाराम महाराज म्हणले मी कुठं नाही म्हणलो, मी सेवा केली तुमच्यासारखीच. आपणही घरात सेवा करतो. मालकीन मालकाची सेवा करते, है की नाही? कधी वेळे प्रसंगी मालकीन जरी आजारी पडली, देवा मालकीन जरी आजार पडली तर मालकानं तिची सेवा केली पाहिजे बरं का. शास्त्र त्याला मान्यता देते. वास्तविक पाहता बाईची सेवा करू नये घरातल्या स्वपत्नीची, पण आडी अडचणीला तिच्या दुःखाच्या प्रसंगी ती जर बिमार पडली असेल तर तिची सेवा करायला पाहिजे. हात दाबायचे, पाय. महाराज करता सेवा? झालं? एकदा झाले का? सेवा करता हात दाबायचे, पाय दाबायचं, डोकं दाबायचं. ते तुम्ही म्हणा, तुम्हाला जमतंय, कारण नाहीच ना, ते तुमची हिंमत आहे. सेवा महाराज आम्ही सेवा करतो, ती सेवा तुम्ही करताय बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही करताय ना संसाराची सेवा आहे. मी संसाराची सेवा केली, पण काय करू, माझं नशीब मी तापत गेलो. म्हणले तापत. भजनी मंडळ जमतंय का बघा. संसाराचा तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. शाबास. करिता या सेवा कुटुंबाची. तापलो मी देवा, करिता या सेवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. करिता या सेवा कुटुंबाची. मीही संसाराची सेवा केली, तुमच्यासारखीच केली. मी काय संसाराची सेवा करू नका, संसार सोडून द्या असं थोडेच म्हणतोय. नाही, मी संसाराची सेवा केली, पण परिणाम मी तापत गेलो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कळालं? व्यवहारातली सेवा केली, परिणाम तापले. आता परमार्थाकडे या. परमार्थात तुकाराम महाराजांनी इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. थोडं बोलू का? देवाची देवाच्या नावाची इतकी सेवा केली. तुकाराम महाराज जर बहिर्दिशीला गेले तरी मुखात नामस्मरण होतं, ही त्या देवाची सेवा आहे. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, पण तुकाराम महाराजाला त्यांच्या गुरुनं काय केलं? काय केलं? कृपा केली की नाही? कृपा केल्यावर सेवा बघून कृपा केल्याच्या नंतर सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात एवढी सेवा केली, एवढी. अहो झोपेत सुद्धा तुकाराम महाराजांनी सेवा केली. इतकी
इतकी सेवा केल्याच्या नंतर सुद्धा तुकोबारायची भाषा आहे, या गुरुनं माझ्यावर कृपा केली पण परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली, सेवा काही परी नाही घडली, सेवा काही परी नाही घडली. हे सत्यगुरुराया कृपा माझ केली, परी नाही घडले सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडले सेवा काही. सत्यगुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. तुकाराम महाराज स्वप्नात देखील सेवा करत होते. आपण फक्त महाराज पुढे आला की महाराज 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 निघून गेला का तुझा पत्ता नाही, मंदिराकडे येणं नाही, घेणं नाही, देणं नाही. काय म्हणायचंय महाराज? अरे पुढे 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 कवर तरी करायचं. मला निवृत्ती महाराज मी बोलत असताना बोलतो, मला ते कोणाचं ऐकून बोलायची सवय नाही, तोंडापुरतं बोलत नाही. मी असंच बोललो, महाराज आला की हा पत्पनात मागं पुढं चालत, आणि महाराज निघून गेल्यावर सांगितलेल्या शब्दावर चालणं आपलं कर्तव्य आहे का नाही? मी असंच बोललो, असं करू नका म्हणलं, कीर्तनच कट केलं. म्हणजे सिद्ध झालं का नाही ते ना, महाराज आल्यावरच फिरतेत मागं पुढं म्हणून. हे पुरावा आहे. कळालं का तुम्हाला? महाराजाची सेवा करणं म्हणजे महाराज आल्यानंतर आतरून टाकणे, पाय दाबणे हे त्यांच्या समोर तर कोणीही करेल, नास्तिक सुद्धा. पण महाराजांनी सांगितलेले शब्द तुम्ही पाळला तर तीच खरी महाराजाची सेवा आहे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले हो का सेवा सेवा केलीच पाहिजे. ज्ञानोबारायची ओवी तुम्हाला ठेवतो. जगातली कोणतीही गोष्ट, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान मिळवायचं असेल, काळा ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय बोलतात काय, जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा. पुढं महाराज तो स्वाधीन करी सुबठा, हंगास वळगोनी स्वाधीन करी. ज्ञानाचा कुरठा आहे, त्याच्यासाठी सेवा नावाची चौकट ओलांडावी लागते, आणि सेवा प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे. सेवेशिवाय हे का जो करेल सेवा तो खाईल. कोण म्हणलं गोवा? गोवा अहो ते नाही, जो करेल सेवा तो खाईल. सेवा केलं महाराज बोलू तुम्हाला कशी करा तुमची सेवा, इमानदार राहू द्या. तुकाराम महाराजाचा गाथा काढा, गाथा काढा. तुमची जर सेवा इमानदार असेल ना, देवाला घाबरायचं नाही. थोडं माझे शब्द जपून वापरतो अजून पुढचे. काय तुमची जर सेवा इमानदार असेल, अरे देवाला सोडा, देवाच्या बापाला घाबरायचं नाही. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. खरी सेवा त्याची भय नाही देवा, त्याची भय नाही देवा, त्याची भय नाही देवा. ही सेवा आहे कीर्तनाची. टाळी वाजवणं कळते ना. ज्याची खरी सेवा, सेवा तुकाराम महाराज म्हणले जो इमानदारीनं सेवा करील ना त्याच्या भय काय जीवा. तुमची जर सेवा इमानदार असेल तर भ्यायची गरज नाही, आणि जर तुम्हाला त्याची भीती वाटत असेल समजा सेवा कमी पडते. विठ्ठल म्हणून अजून थोडं पुढं एक प्रमाण मांडतो आणि मग अभंगाकडे येतो. बघा जमते का? गावात आपल्या सेवा करणारी पोरं आहेत. अन्नदान आहे, पोरं वाढायला येतात. चटया उचलायसाठी हे का हे लेकरं वाढायला उचलायला येतात. झाडून काढणं हे लेकरं करतात. सगळे गावातले मोठे माणसं सगळे करतात, सेवा करतात. मला मागच्या वर्षी पण आठवलं, मागच्या वर्षीचा माझ्याजवळ ते इकडे येण्याचा व्हिडिओ अजून पण हे सगळे लेकरं मला स्वागत करीत आणले. मला त्यावेळेला वाटलं की आपली एवढी पात्रता नाही, मी ह्यांच्यातलाच एक, पण एवढा मानपान देतात ते लेकर आले. तो व्हिडिओ मी अजून जपून ठेवला. मी कुठेही गेलो तर सनातन धर्माचा आधी व्हिडिओ दाखवतो. अरे तुम्ही पोरं असून काय फायद्याचे नुसत्या मिशा वाढवतात. चला जलद्याला तिथल्या मुली सुद्धा सनातन धर्माचं काम करतात म्हणून मी व्हिडिओ दाखवला. आणि खरं बोलावं महाराज, मी बघितलं, मला आनंद वाटला. लेकरं छान आपल्या पावलाकडे बघून जीवन जगतायत, अतिउत्तम आहे. तर
सेवा करणारी माणसं आपल्या गावात आहेत, सेवा करणारी. पण ज्या गावात सेवा करणारी माणसं नाहीत पाटील, ज्या गावात सेवा करणारी माणसं नाहीत, तर ते गाव गाव नाही, मग मसनवाटा आहे. तुकाराम महाराज म्हणले. काय मसनवाटा कळते ना? माणसं जित्यापणी नेतात त्याला मसनवाटा म्हणतात. काऊन महाराज मी चुकीचं बोललो का? माणसं जित्यापणी नेतात, कोणाला? मेलेल्याला जित्यापणी नेतात. कळत नाही का? हा हा हा, जरा 5G वापरा. विठ्ठल विठ्ठल. ज्या गावात सेवा करणारी माणसं आहेत त्या गावासारखा गाव नाही. ऐका परो. पण ज्या गावात सेवा करणारी माणसं नाहीत ना, तर ते सेवा नाही, भक्ती नाही, त्या गावातले लोक माणसं नाहीत. तुकाराम महाराज म्हणले त्या गावातले माणसं चालते बोलते मडेत मडे मडे. पुरावा ऐका. सेवा भक्ती न ग्रामवासी, ग्रामवासी सेवा भक्ती न ग्रामवासी, सेवा भक्ती न स्मशानात भूमी प्रेतरूप जन, सेवानंद भूमी प्रेतरूप जन, सेवा भक्ती न ग्रामवासी, ग्रामवासी सेवा भक्ती न ग्रामवासी. स्मशानात भूमी प्रेतरूप जन, ज्या गावात सेवा करणारी माणसं नाहीयेत ते गाव गाव नाही, स्मशाने. तुकाराम महाराज बोलले गाथा काढान वाचा. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, ते माणसं माणसं नाहीत, प्रेत आहेत. सेवा भक्तेहीन ग्रामवासी, म्हणून सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. ज्या गावात सेवा आहे ना, ज्या गावात सेवा आहे त्या गावासारखं भाग्यवान दुसरं गाव कोणतं नाही. हां, कळालं महाराज. आता सेवा कळाली, पण कोणाची करावी हे कळालं नाही. 3 सेवा सांगतो आणि आटोपतो घेतो. पहिली सेवा जीवाची. कोणाची कोणाची कोणाची? जरा जरा जागे व्हा. पहिली सेवा जेवायची, पहिली सेवा जीवाची, दुसरी सेवा देवाची आणि तिसरी सोपान महाराजाच्या बापाची. असंच ना? नाही. ऐका. पहिली जीवाची, दुसरी देवाची आणि तिसरी संतांची. कळालं ना? 3 सेवा तुमच्या समोर मांडतो आणि थांबतो. जीवाची सेवा करायची, या जीवानं दुसऱ्या जीवाची सेवा करायची. कशी करायची? ऐका. आपल्या दारात गाय आहे, म्हैस आहे, त्या म्हशीत जीव आहे की नाही? आहे की नाही? निवृत्ती महाराज, म्हशीत जीव, गायीत जीव आहे की नाही? शेळीत जीव आहे आहे आहे. आपण तिची सेवा कशी करायची? धार काढायला, दूध काढायला बसलो आणि समजा कधी कधी तिला लहर येते, मग तिनं जर दूध काढू दिलं नाही, मग तांब्या घरात ठेवायचा आणि तिचे पाय दाबून द्यायचं. नाही, मग असं लांब बडग काय म्हणतात आपल्या इकडं, काठी बघायची. काय करायचं? तिची सेवा. कोण म्हणलं ते? करतोत का नाही आपण? ह्याच्यासाठी चारा टाकाला का तुला, असं म्हणतात सेवा. मग त्याला जाऊ दे, आज नाही सकाळी देईल. विचार करा त्या म्हशीची, त्या गायची केलेली सेवा. कळते का तुम्हाला? बसल्या जागी माणसं चटईवर जरी असले, बोलता बोलता ऐकता ऐकता खाली मान गेलं, उगाच चटईवर मुंगी दिसली. मुंगी, आता त्या मुंगी जीव आहे का नाही? निवृत्ती महाराज जीव आहे का नाही? हा आहे. उगत त्याला बसल्या जागी मग ती इकडे जाऊ लागली की तिच्या पुढे असं बोट होते, पण ती दिशा बदलून इकडे जाते. जाऊ द्यावं का नाही कुणाला? ती काय याला चावायली का, याला डव चालली का, नेमकं काय करायले काहीच नाही. इकडे जाऊ लागली की थोड्या अंतरावर जाऊ देतात, पुन्हा बोट होतात. अरे त्यानं काय पाप केले, काय पाप केले? तुकाराम महाराज म्हणले ते मत्सर आहे, मत्सर.
आणि हे मत्सर कोणाचाच होऊ नये. जर प्राण्यांमध्ये होऊ नये तर माणसांमध्ये मत्सर कसा व्हावा. मग ह्या जीवाला त्रास, जीवानं जीवाची सेवा करायची आणि सेवा नसेल असा जर त्रास असेल तर त्याला मत्सर म्हणतात. तुकोबाराय म्हणले हे कोणत्या जीवाचं होऊ नये. कोणाही जीवाचा नगडावे मत्सर, कोणाही जीवाचा नगडावा मत्सर. कोणाही जीवाचा नगडावा मत्सर, कोणाही जीवाचा नगडावा मत्सर. हे सर्व सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजना, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आई माझी तुम्ही भक्त भागवत, आई माझी तुम्ही भक्त भागवत. बोला महाराज. आई माझी तुम्ही भक्त भागवत, आई माझी तुम्ही भक्त भागवत. झालं कीर्तन.